आज बनवूया पनीरसारखी अंड्यापासून भाजी. चला तर मी हे 5 अंडे फोडून घेतलेत. कांदा चिरून घेतलाय, टमाटे कापून घेतलाय आणि हिरवे वाटाणे. आता आपण ह्या अंड्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून छान फेटून घेऊ. हे बघा, हे असं फेटून घ्या. आता फेटून घेतल्यावर एका कढईत पाणी ठेवा. कढईतलं पाणी छान तापू द्या. तापून झालं की त्यात आता आपण जे कापून घेतलेला कांदा, परत टॅमॅटो, हे टाकून झालं की तुम्ही यात आलं लसूण पण टाकू शकतात. आता यामध्ये एका वाटीत वाटाणे घेऊन असे ठेवा, म्हणजे मिक्स होणार नाहीत. आता यावर चाळण ठेवा. चाळण ठेवून झाले की यात आता जे आपण फेटलेले अंडे आहेत ते ठेवून घ्या. हे बघा, मी फेटलेले अंडे ठेवून घेतलेत. आता यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्या छान, वरचे अंडे शिजूस तर. हे बघा, माझे अंडे शिजलेले आहेत. तुम्ही चाकू त्यात खुपसून बघू शकतात. अंड चिटकत नाही. हे बघा, खालच्या पण सगळ्या वस्तू शिजल्यात. आता हे मिक्सरच्या भांड्यात सर्व काढून घ्यायचे. यात एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून पेस्ट बनवून घ्यायची. आता एक कढई ठेवून एक पळी तेल टाका. त्यात चिरलेला एक बारीक कांदा, तो छान लाल होईपर्यंत परतून घ्या. आता यात एक विलायची, दालचिनी एक, लवंग एक, मिरी एक आणि तेजपत्ता एक टाकून घ्या, म्हणजे फोडणीला छान वास येतो. जे लोक पनीर खात नाही त्यांनी ही अशी भाजी करून खावा. तर छान लाल होईपर्यंत परतून घ्या. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अंड फेटू वाटलं तर फेटा, तिखट मीठ टाकून. नाही तर तुम्ही असं नुसतं भुरभुरून तसंच ठेवू शकतात. उलट छान काप येतात. मी मिक्स होण्यासाठी त्याच्यातच टाकून फेटून घेतलेलं आहे. आता यात सगळे पावडरी मसाले टाकून घ्या. पावडरी मसाले कुठले कुठले घेतले तर चिकन मसाला, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर एवढं घेतलेलं आहे. आता हे आपण जे मिक्सरमध्ये वाटून काढलेलं आहे वाटण, ते आता हे मिक्स करून घ्या आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. माझ्या रेसिपी आवडल्या तर नक्की शेअर करा. आता यावर झाकण काढून एक वाफ काढून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता त्याला तेल सुटले आता.
यात आता जे वाफवलेले वाटाणे आहेत ते पण टाकून घ्या आणि अंड्याचे चाकूने काप करून घ्या आणि ते पण टाकून द्या. झाले. हे छान परतून घ्या. तुम्हाला अशी सुकी हवी असेल तर असंच ठेवा आणि जरा पातळ करायची असेल, भातासोबत खायची असेल तर थोडं पाणी ओता. तुम्हाला कसं पाणी घट्ट पातळ हवं तसं बनवू शकतात तुम्ही. हे बघा, आपण ते जे उकळलेलं पाणी होतं कांदा तेच मी यात टाकून घेतलं आणि या भाजीला गरमच पाणी होता, थंड ओतू नका, चव बदलती. भाजी एक नंबर होती, नक्की करून पहा. आता चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घ्या आणि छान एक उकळी आली की आपली भाजी तयार आहे. अंडा वाटाणा तयार. परत झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. हे बघा, मी एवढी पातळ बनवलेली आहे भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाण्यासाठी. तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही करू शकता. तयार आहे माझी भाजी.